मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. पारा मोठा लांबरुंद होता. ऐसपैस 20 माणसं एकाच वेळी आरामात झोपू शकतील एवढी मोठी ओटी. त्याच्या दुपटीने 2 पायऱ्या खोल असणारी खालची पडवी आणि मोठ्या दरवाजातून आत प्रवेश केल्यावर डाव्या उजव्या अंगाला 3 वाव रुंदीच्या लांबच लांब बोळकांड्या. इतक्या लांब की सांदीत उभा असलेला माणूस दरवाजातून सुद्धा दिसायचा नाही. बाहेरच्या बाजूस 400-500 माणसे दाटी वाटीने बसू शकतील एवढे मोठे खळे. भानू यर्माच्या जमिनीत पारा बांधायची कल्पना सगळ्या गावकऱ्यांची, कुणा एकाची नाही. गावाने ठरवलं, आपल्या गावचा पारा आजूबाजूच्या वाड्यांपेक्षा गावांपेक्षा मोठा हवा. झाला. जसा हवा होता तसा झाला. कुरबुर कुणीच केली नाही. एकीने केली, पण ती गावाने फारशी मनावर घेतली नाही. ती होती भानू यर्माची तुळसा. तुळसाने दरवाजा आडून गावकीत बोल टाकला होता, आमच्या घरासमोर पारा का म्हणून बांधायचा? एवढा गाव मोकळाय. पठारागत सर्वांची जमीन बी आहे. मग हा त्रास आम्हाला कशा पायी? पण गावाने दरवाजा आडचं बोलणं कानाआड टाकलं. शिवाय संभ्या गावकराचा पॉइंट बरोबर होता. त्याने तिचा बोल खड्यासारखा फेकून दिला. तिथल्या तिथं त्याने जबाब दिला, तुळसावैनी, तरास तुम्हाला व्हैल म्हणताव, पर कशाचा तरास ते नाही सांगितलाव. आणि ह्या भानुदा इथे गावकीत बूट टिकून बसून राहिलाय, तो काय बी बोलना, आणि तुम्ही मात्र उगीच तरास करून घेताय. नाही गावकरा, माझं काय बी म्हणणं नाही. काटकीने जमिनीवरती रेषा उडीत भानुदासाने सांगितलं आणि आतल्या बाजूला तोंड करून तो खेकसला. तू जागे, हैसर तुझा काय काम? मी इथे एवढा बापया माणूस जित्ता हाय, तू जा. पाय आपटीत तुळसा दूर झाली. पण त्यावेळी तिच्या मनाविरुद्ध गावाने त्यांच्या जमिनीत पारा बांधायचा निर्णय घेऊन टाकला आणि बघता बघता पारा आकार घेऊ लागला आणि 2-3 महिन्यांतच पारा एखाद्या राजवाड्यासारखा दिमाग खात तळपू लागला. ग्रामपंचायतीने थोडीफार मदत केली, पण गावकऱ्यांचे श्रम, लाकडं, पैसा, मुंबईकर चाकरमान्यांनी धाडलेले रंग या प्रत्येक गोष्टीतून पारा राजवाड्यासारखा चकमकू लागला. पहिल्यांदा विरोध करणारी तुळसा दरवाजात उभे राहून पाऱ्याला डोळ्यात साठवू लागली. रोजच्यान काय बघतेस त्या पाऱ्यात? हा भानूचा प्रश्नही आता नित्याचाच झाला होता. सुरुवातीला भानूच्या स्वरात चेष्टा असायची. हळूहळू त्या चेष्टेचा सूर बदलून गेला. तिचं उभं राहणं त्याच्या डोळ्यात खुपू लागलं. कोणाची वाट बघतेस की काय? त्याने एके दिवशी खवचटपणे विचारलं. ती गोरीमोरी झाली. घाईघाईने त्याच्या जवळ आली. असं काहीतरीच बोलू नका हो. तिच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं होतं. मी फक्त तो पारा बघते हो. खूप जीव जडलाय त्यावरती. रोज वाटतं आपलं पण असं एखादं घर असावं, असंच राजवाड्यावानी. पाऱ्यास लावलेल्या रंगाचा वास घेतलात कधी? असं वाटलं तो वास घ्यावानी पाऱ्यात जिरून जावं, मुरून जावं. तिचे डोळे हळवे बनले. मन पिसासारखं हलकं बनलं. ती तशीच त्याच्याजवळ खाली बसली. आपण पारा कधीच बांधू शकणार नाही हे मला माहित आहे. म्हणूनच रोज बघते मी. हा गुन्हा नाही ना? तिच्या हळव्या स्वराने तो खजील झाला. नाही गे, मी तुला नाही म्हणणार काय. तू बघत राह. एवढा तो पारा आवडला तर दर 4 दिवसांनी शेणामातेनं तो सारवून तरी घेत जा. जीव बी रमेल ने हौस बी फिटेल. खरंच. तिच्या डोळ्यात आसोगीच्या लाल पिवळ्या फुलांचे गुच्छ तरळले. चैत्रातली गौर सजवावी तसा त्या कल्पनेनेच तिचा देह फुलून आला. पण फार वेळ तिच्याकडे बघण्याचं धाडस त्याला झालं नाही. तो खाली मान घालून दातकोरण्याने जमीन उकरीत बसला. ती उठून आत गेली. कडेवर घागर आणि डोक्यावरती हंडा घेऊन येणाऱ्या तुळसाला त्याने विचारलं, खै चाललंस? तळीवर पाणी आणते. आजच पारा सारवते. ती लगालगा खाली उतरून गेली.
आणि तिच्या पाठमोऱ्या देहाकडे पाहणाऱ्या भानूच्या डोळ्यांतून 2 थेंब भुईवरती गळले. हातापायांची बोटं गारढोण झाली. मस्तकात ताशा तडतडू लागला आणि बधीर होऊन तो समोरच्या पाऱ्याकडे एकटक बघू लागला. डाव्या हाताला खालच्या वठारातल्या कुणाचा तरी बैल शिंगांनी आणि पायांनी माती उधळीत होता. हळूहळू तो बैल मातीच्या लाल रंगाने रंगून गेला आणि थकल्यासारखा पाय ओढीत खालच्या वाटेला लागला. भानू त्या बैलाच्या पायांकडे पुन्हा पुन्हा बघू लागला. डोक्यात वाजणारा ताशा पुन्हा तडतडू लागला आणि आवेगाने त्याने आपलं मस्तक दोन्ही तळव्यांमध्ये दाबून धरलं. वेदनेने डोळ्यांतली आसवं पुन्हा ओघळू लागली. कसंबसं उठून तो मागच्या पडवीत गेला आणि हाताने खुंटी धरून गदगदू लागला. मनसोक्त रडू लागला. मध्येच कशी ग तळीवर? सुमनने तुळसाला विचारलं. घाटी उतरून आपल्याच नादात येणाऱ्या तुळसाला तिचीच वाट बघत उभी असल्यासारखी सुमन दिसली. सुमन, तू इथे कशी? मी तुझ्याकडेच यायला निघाले होते. चल ना, मी पटकन पाणी भरून घेते. आत्ता नको. इतके घाटीवर चढून जायला हवी. तू भेटलीस ना, आता घाटी चढायचं जीवावर आलंय. तुळसाने तिचे दोन्ही हात धरले. रोखून बघितलं. किती छान दिसतेस गो सुमन. भरले सगळ्या अंगानं. नवरा एवढा प्रेम करतो? तिने केवळ हुंकार भरला. खूप दिवसांनी भेटल्यासारख्या दोघीही एकमेकींकडे बघतच राहिल्या. कातळावरती बसायचं? चल. तळीच्या धारे पलीकडच्या कातळावरती दोघीही बसल्या. कसा चाललाय संसार? तुळसाने बसता क्षणीच विचारलं. तुला काय वाटतं? माझ्याकडे बघून सांग ना ग. तिच्याकडे बघताना तुळसाच लाजली. काय ग? काय झालं? काय नाही. तरी पण तुझा नवरा सोडत नसणार तुला. हे, सुमनने मान झटकून विषय बदलला. फाजील काहीतरी बोलू नकोस. हे दागिने बघ. गेल्या आठवड्यात ह्यांनी 2 बाटल्या घडवून आणल्या त्या बघ. संसार कसा चाललाय ते बघायचंय ना. तो असा बघ. नवऱ्यासंबंधी काही विचारू नकोस. सुमन अचानक अबोल झाली. राग आला? तुळसाने विचारलं. राग नाही ग. रागवायचं काय त्यात? मला वाटलं नवऱ्यासंबंधी तुला विचारलं म्हणून. नाही नाही. तुझं बरं बाई. तू म्हणशील तेव्हा तुला दागिने आणि काय काय मिळत राहतं. पदराच्या शेवाला पीळ भरीत तुळसा उद्गारली. आणि माझंच मेलीचं नशीब बघ. कधी काही बाबाचा असा राग येतो, वाटतं माहेरी जावं, त्याला धरून आणावा आणि नवऱ्याच्या डोकीवर त्याचं डोकं फोडावं. ती संतापाने थरथरू लागली. दागदागिना नाही, चांगलं घर नाही आणि मला बघितल्यावरती आक्रसणारा. तिला पुढे बोलवेच ना. सुमनच्या खांद्यावर डोकं ठेवून ती रडू लागली. सुमन तिच्या खांद्यावरती थोपटू लागली. तिने तिला रडू दिलं. पोटभर. हात हाती घेऊन ती मायेने गोंजारू लागली. काय झालं ते सांगशील का तुळसा? काय व्हायचं राहिलंय ग? लग्न लागता क्षणीच जे व्हायचं ते झालं. आता फक्त रडणं आणि मनातल्या मनात कुढणं आले नशिबी. एक पोरगा झाला होता, तो पण जन्मल्यावरती मेला. मुलाच्या आठवणीने ती अधिकच उन्मळून रडू लागली. सुमन उठली. जवळच्या वडाच्या झाडाची पानं काढून त्याचा द्रोण केला आणि तळीचं थंडगार पाणी आणून तिला दिलं. थोडं डोकीवरती थापलं. खूप वेळाने ती शांत झाली. सुमन, तू माझ्याकडे चालली होतीस ना? चालले होते, पण आत्ता नाही. तू भेटलीस ना ग. काम होतं. छे ग, काम नाही काही. तुझ्या घरासमोरचा पारा बघायचा होता. चांगला आहे गो. मी तर तासन तास त्याच्याकडे बघत बसते. तुझ्या घरासमोरच आहे ना? होय ना. पहिल्यांदा मी विरोध केला. नवऱ्याने गावकीने मला उडवून लावलं. आता मला वाटतं आपण उगीच विरोध केला. आता वाटतं घर असंच हवं. तिने नवऱ्याशी झालेलं बोलणं सांगितलं. सुमन मनातून हळहळत राहिली. तुळसाचं बोलणं कसं थांबवावं असा तिला प्रश्न पडला. त्या पाऱ्याचं ती कौतुक सांगू लागली. रंग, सारवणं, घडणावळ पुन्हा पुन्हा ती सांगू लागली. ती नको इतकी त्या पाऱ्यात गुंतून गेली होती. तुळसे, मी जाते. उशीर होईल आता. पुन्हा कधी भेटशील ग? अगं गावातच तर आहोत. गावात आहोत ग, पण तू 2 मैलावरच्या विरवाडीत तर मी घाटी डोंगरातल्या यरीनवाडीत. कशी भेट व्हावी ग? येईन ग मी, मुद्दाम येईन.
तुझा आवडता पारा पण बघायचाय मला. बोलत बोलत ती घाटी उतरू लागली. तिच्या जाण्याकडे तुळसाचं लक्ष नव्हतं. पाणी भरून ती वरच्या वाटेला लागली. डोकीवरचा हंडा हिनकळत होता. पाणी डुचमळत होतं. उडणाऱ्या पाण्यामुळे ती थेंबा थेंबाने भिजत होती. घाटी संपली तशी सुमन मधल्या रस्त्याने घरी निघाली. ती मुद्दाम वेळ काढून तुळसाकडे चालली होती. दोघीही बालपणापासून मैत्रिणी होत्या. शाळेत जायच्या आधीपासून. एक चिंच मिळाली तर चिमणीच्या दाताने अर्ध अर्ध बोटूक तोडून खाण्या एवढी त्यांची मैत्री दाट होती. तुळसाचं लग्न झालं आणि मैत्रीत खंड पडला. नववीत गेलेल्या तुळसाला तिच्या बाबाने उजवलं. तुळसाची विमल होऊन ती भानू यर्माच्या घरात आली. विमल हे नाव बदलायचं म्हणून बदललं. सासरी माहेरी ती तुळसाच राहिली. तिचं लग्न झाल्यावर सुमनने आपण होऊन शाळा सोडली आणि वर्षभरातच तिलाही तिच्या बापाने उजवून टाकलं. शिवराम वारिशेची बायको म्हणून तिने त्याच्या घरात पाऊल टाकलं. शिवराम बडप्रस्थ होतं. केवळ पंचक्रोशीतच नव्हे तर आजूबाजूच्या 60-70 मैलांच्या परिघात त्यांचं नाव होतं. अडला नडला शिवरामच्या नावानेच धीड बनायचा. त्याच्या दिसण्याने, हसण्याने, 2 शब्द बोलण्याने नडलेल्यांना धीर यायचा. अशा शिवरामशी सोयरीक जमून नातं तयार होते म्हटल्यावर सुमनच्या बाने कुणाचाही विचार न घेता सुमनला घाईघाईने बोहल्यावरती उभं केलं आणि सुमन शिवराम वारिशेची बायको म्हणून 4 चौघांच्या देवा ब्राह्मणांच्या साक्षीने घरात आली. दोघीही एकाच गावात आल्या. 2 मैल अंतरावरती अनाऱ्या वाड्यात संसार करू लागल्या. सटीसामाशी भेट झाल्यावर मागचं पुढचं सांधून मैत्री टिकवू लागल्या. खूप दिवसांनी निवांतपणा लाभला म्हणून सुमन बाहेर पडली. आज तुळसाला भेटायलाच हवं असं मनाशी ठरवून घरातून ती बाहेर पडली. ती अवचित भेटल्यावर मनातलं सांगणं टाळून सुमन परतली होती. तिला खूप खूप सांगायचं होतं. इतके दिवस पोटात ठेवलं ते ओठावरती काढण्याची वेळ आली होती. पण तुळसाला मनातलं सांगण्यासाठी तिची जीभ रेटलीच नाही. तुळसाचं हळवं होणं, उद्विग्न होणं आणि नव्या पाऱ्यात जीव गुंतणं हे बघितल्यावरती तळीच्या पाण्याच्या घोटाबरोबर तिने शब्द गिळून टाकले. मूल गेल्यामुळे खूप दिवस ती उद्ध्वस्त झाली होती. त्यातून आत्ता कुठे ती सावरायला लागली होती. तिचा हिरमोड एवढ्यात कशाला करा असा विचार करून तिने ओठावरचे शब्द पोटात घातले. तिची समजूत घालून ती परतली. पण मनातली रुकरुक तशीच राहिली. मोठा विस्तार असलेलं मधोंब्याचं झाड दिसलं तसा तिला चालण्याचा भोगवटा जाणवू लागला. कमरेला खोचलेल्या पदराच्या शेवाने तिने घाम पुसला आणि मधांब्याच्या बुंध्यावर बसली. गारवा अंगात भिनला तशी तिला तरतरी आली. पुन्हा एकदा पदराने तोंड पुसून ती शेवाने वारा घेऊ लागली. बांगड्या वाजल्या तशा त्या तिने पाठी सारल्या. तिचं लक्ष स्वतःच्या हाताकडे गेलं. गोऱ्या पान हातावर हिरव्या कंच बांगड्या आणि सोन्याच्या पाटल्या रुतून बसल्या होत्या. ते रुतून बसणं देखील मोठं लोभसवानं वाटत होतं. तिने मान हलवली. त्या गोऱ्या पान देहानेच घात केला होता आणि ती कुठल्या कुठं येऊन पडली होती. शिवराम वारिशेची बायको. ती काहीशा चिडीनेच थुंकली. आपल्याच देहाकडे काहीशा तुच्छतेने बघत राहिली. एक हिसका देऊन पदर कमरेला खोचला आणि उठून दिसणारी छाती लपवून टाकली. त्याच नादात ती उभी राहिली आणि चालू लागली. पायातल्या वाहना रप रप वाजू लागल्या. शिवरामची आठवण झाली तशी ती शहारली. लय पॉवरफुल म्हणून तिच्या बाबाने जी सोयरीक जोडली तो शिवराम तिला केव्हापासून ऐकून माहीत होता. 60-70 मैलांतल्या अनेक कुटुंबांना तो माहीत होता. लहान थोर सगळेच शिवरामचं नाव जपून घेत. तो होताच तसा पॉवरफुल. त्याच्या पहिल्या दर्शनाने ती जेवढी दचकली ते दचकणं सुद्धा तिच्या बाबतीत नित्याचं झालं होतं. काळाक भिन्न देह, उन्हा तान्हातून हिंडून रापलेलं त्याचं अंग, मानेखाली लोळणारे केस, ते सावरण्यासाठी मस्तकाभोवती बांधलेली 2 बोटं रुंदीची गडद लाल रंगाच्या रुमालाची पट्टी, न धुतलेली आणि वजनशीर भासणारी झोळी, डाव्या हातात सिगरेटचं पाकिट आणि उजव्या हाताच्या अंगठ्यात कायम पेटवलेली सिगारेट.
बाळावरती लाल भडक कुंकवाचा रुपया एवढा टिळा, अंगात फक्त रंगीत बनियान, कमरेला दुमडून बांधलेली चौकड्याची लुंगी. या सगळ्यात अर्क म्हणजे ऊद, धूप, मोहरी, गोडतेल, घाम आणि धूर यांचा येणारा संमिश्र वास. सिगारेटी फुंकून झालेले जांभळट काळे ओठ, मतलबी हसण्यातून दिसणारे 4 सोनेरी दात, डाव्या हातात पंचधातूचं जाडसर वळ, नाल मारलेल्या कोल्हापुरी वाहना. शिवराम वारिशेचं दर्शन भयावह न होईल तरच नवल. ती त्या दर्शनाने दचकली होती आणि तशी ती रोजच दचकत होती. त्याच्या डोळ्याचा अंदाज लागत नसायचा. त्याचं बोलणं मिठ्ठाच होतं. तो पहिल्यांदा जेव्हा उघडा बंब होऊन जवळ आला तेव्हा ती पुरती घुसमटून गेली, पण त्याच्या हाकेने मात्र ती बावरली. सुमन! त्याने कमावलेल्या आवाजात तिच्या कानात हाक घातली आणि तिने मान वर केली. एक अस्फुट किंकाळी तिच्या तोंडून बाहेर पडली. घाबरली सुमन? खाल मानेने तिने होय म्हणून उत्तर दिलं. माझ्यात घाबरण्यासारखं काय आहे? तिने धीर करून त्याला सांगितलं. तुम्ही दिसता किती भयानक. शिवरामचे दात त्वेषाने खालच्या ओठात घुसले. टापकन, पण त्याने मनावरती ताबा मिळवला. तुला वाटतो तितका भयानक नाही मी. आता हा माझा देहच असा, त्याला मी काय करणार? पण तुझा देह मात्र मला आवडला. एकदम बेस्ट. मी तुला शाळेत येता जाता बघत होतो, पण धीर होत नव्हता. तिने मान पुन्हा वर केली. अविश्वासाची नजर त्याच्या नजरेत गुंतवली. तो त्या संधीचीच वाट बघत होता. खोटं वाटतं? सुमन, तुझ्या बाबाकडे तुझ्याबद्दल कसं विचारायचं ते समजतच नव्हतं. भीती वाटत होती. हे खोटं वाटेल, कारण भक्ताला भीती कुठची असं तू म्हणशील. भक्ताला कसली भीती नसतेच मुळी. तरीही भगत म्हणजे माणूसच की. देहाचा संबंध आला की भीती वाटतेच बघ. एक वेळ सगळी भूतं पंजात धरता येतील, पण तुझ्यासारख्या. ती त्याच्या शब्दांत गुंतत गेली आणि नजरेत बांधल्यासारखी त्याच्या स्वाधीन झाली. तो सरावाने देह भोगत राहिला. लग्न ठरल्यावरती तिने बाबाला विचारलं, पोटा पाण्याचा उद्योग काय त्याचा? तो लय पॉवरफुल आहे गो. हो, पण त्याला नाव गाव धंदा पाणी काहीच नाही. हाय ना, वारिशे, शिवराम वारिशे त्याचं नाव. म्हणजे शिवराम भगत तो की काय? तिने धास्तावल्यासारखं विचारलं. तो माझा नवरा? अशी घाबरतेस काय? तो माणूसच आहे ना. पण बाबा तो भगत म्हणजे? चुप! मोडता घालायचा नाही. काय कमी पडणार नाही तुला. अगो त्याची रोजची कमाईच 1000-1200 आहे. शिवाय कोंबडं बकरू डाळ तांदूळ दारू माडी व्हय नव्ह, लय येतया बघ घरात. नी आता पन्नी फन करून मोडता घालू नगस. तू त्याला लय आवडल्यास म्हण, पण देवीचा भगत ना तो. तो म्हणला देवीला कौल घेतल्या बिगर मी तिला बायको म्हणून नाही आणणार. मग काय लावलान कौल? त्या देवीचं काय जाणारे? अगो नीचे, असं बोलू नकोस ग. तू आत्ता भक्ता घरी जाणार, मग देवीच्या विरुद्ध बोललीस तर कोप होईल. बाबा, एक विचारू का? हा. इतक्या लहान वयात मला का रे धाडतोयस दूर? पोरी, मला काय हौस आहे? पर तुझी आय नाही. मी हा असा सडाफटिंग, दारुड्या. तुझ्या वाढण्या राहण्याकडे कोण गो बघणार? नि शेवटी आज नाहीतर उद्या तुला लगीन करावाच लागणार. मग ह्या काय वाईट हा? ती काही बोलू शकली नाही, पण मनोमन भ्यायली. लहानपणापासून तिने त्याच्याबद्दल बरंच काही ऐकलं होतं. तो भगत आहे, जादूटोणा करतो. हर एक रोगावर त्याच्याजवळ अक्सर इलाज आहे. तो गडगंज श्रीमंत आहे, त्याला भीती वाटत नाही. 7 आसरा त्याच्यावरती प्रसन्न आहेत. ब्रह्मसंबंध त्याच्या मुठीत आहे. वायंगी भूतास त्याने कामास लावलंय. कर्णपिशाच्य त्याच्यावरती फिदा आहे. 1 ना 2. तिच्या बाबाने लग्न पक्क केलं आणि लग्न होईपर्यंत तिला हे रोज रोज आठवू लागलं. ती मनाने रोज खचू लागली. रागाने चालणाऱ्या सुमनला हे सारं आठवलं. तिच्या बाबांचं एक खरं होतं. तिला काहीही कमी पडत नव्हतं. ना खाणं ना पिणं, ना कपडा लत्ता ना दागदागिना. सगळं काही मिळत होतं. शिवाय भक्ताची बायको म्हणून सगळीकडे दबदबा होताच, काहीही न करता. तरीही ती कुढत होती. सगळीकडे ज्याचा भगत म्हणून बोलबाला होता, वचक होता आणि श्रद्धा होती तो शिवराम वारिशे केवळ तिला एकट्यालाच कळला होता.
आणि त्याचं तिला कळलेलं रूपच तिच्या कुडण्याच्या मुळाशी होतं. तुळसाने सगळा पारा हात सारवण्याने सारवून काढला आणि दाट घातलेल्या सारवणावरती बोटांची नक्षी ती रेखू लागली. ती पूर्ण झाली तेव्हा तिला कृतकृत्य झाल्यासारखं वाटलं. खूप काही मिळवल्यासारखं वाटलं. एकवार डोळे भरून ते हिरवंगार दृश्य तिने पाहिलं. रिकामा शेणाचा हारा आणि कळशी घेऊन ती आपल्या घरी आली. झालं का तुझ्या मनासारखं? भानू तुळसाच्या अवताराकडे बघत राहिला. काय गोह्या तुझा रूप? तिने स्वतःकडे पाहिलं. अंगावर शेणाचे शिंतोडे उडाले होते. केस विस्कटलेले होते. अंग घामेजलं होतं. अंग धुवून येते तिने त्याला सांगितलं. ह्यावेळी तळीवर नाही जात, घरीच धुते. ती पाठच्या पडवीत गेली. थोड्या वेळाने भानू उठून पाठी गेला आणि विस्फारित नजरेने समोर बघू लागला. नानीत सोनचाफ्याचं झाड डवरून आलं होतं. आपल्याच नादात ते आंघोळ करीत होतं. त्याने लाईट लावला. तुळसा जागी झाल्यागत बघू लागली. भानू आपल्याला बघतोय हे पाहिल्यावर तिने तळव्यात हात लपवला. भानूच्या डोळ्यांसमोर मात्र रात्र पसरली. धुपाचा वास आसमंतात विखुरल्याचा भास त्याला झाला. तो दरवाजाच्या बाजवाना धरून खाली बसला. अंधारी रात्र विव्हळू लागली. जीवाच्या आकांताने हुंकारू लागली. कंदिलाचा मिणमिणता प्रकाश भेसूर वाटू लागला. राबी सुतारीन हातातलं निखाऱ्यांचं घमेलं बाजेखाली फिरवू लागली. नर्स शांता पवार अननुभवी नजरेने हतबल होऊन बघू लागली. भानू केवळ खिडकीच्या फटीतून बघत राहिला. वेना सहन न झाल्याने किंचाळणाऱ्या तुळसाला कुणी आधार देत नव्हतं. सुटका होत नव्हती. त्याच्या यरझाऱ्या वाढल्या होत्या. छातीच्या वर लोंबकळणारी दोरी धरून वेना देणाऱ्या तुळसाचे हात काचले होते, रक्ताळले होते. हेही खिडकीतून स्पष्ट दिसत होतं. या क्षणी आपण तुळसाजवळ जायला हवं असं मनातून वाटत होतं. पण राबीने त्याला मघाशीच दटावलं होतं. मूक जनावर बी शरामतं अशा येळी. आणि ही तर जित्तीबाई माणूस हाय. काय होईल त्या आम्ही बघू. तिने त्याला खोली बाहेर ढकलून बाहेर काढलं होतं. तुळसाला होणाऱ्या वेदना त्याला जाणवत होत्या. दुःखाच्या खाईत आपण तिला लुटलं एवढीच जाणीव त्याला होत होती. त्याच्या डोळ्यांतून आसवं पाझरू लागली. तिच्या वेदनांचे असह्य कड त्यालाच जाणवू लागले. आणि त्याच वेळी आतून मुलाच्या रडण्याचा आवाज आला. सगळं शांत झालं होतं. आतून फक्त मुलाचं रडणंच फुटत होतं. त्याला हसावं की रडावं हे कळेच ना. त्याने खिडकीच्या फटीतून आत पाहिलं. क्लांत शरीराची तुळसा अस्ताव्यस्त पसरली होती. नर्स पवार मुलाला तळव्यात जोजवत होती. आपण बाप झालो. त्याला आतून उकळी फुटली. रडव्या डोळ्यांत हसरं सुख पुन्हा पाझरू लागलं. मघाच्या वेदनेचे कड केव्हाच जिरून गेले होते. मनातलं वात्सल्य उकळी फुटलेल्या पाण्यासारखं फसफसून वर येऊ लागलं होतं. खूप वेळाने त्याला खोलीत प्रवेश करायला मिळाला. तुळसाच्या चेहऱ्यावर अतीव समाधान दाटलं होतं. तुळसाच्या चेहऱ्याचा पोरगा तिच्या कुशीत पहुडला होता. त्याने हळुवारपणे त्याच्या तोंडावरून बोट फिरवलं. मऊ लुसलुशीत स्पर्शाने तो भरून आला. तुळसा बघत होती. बरी हायस नव्ह? तिने मान डोलावली. राबी शेणी पाजळत खोलीत आली. शेणीवर ओवा टाकी तिने ती धुरी बाजेखाली ठेवली. भानुदा तू आता बाहेर जा. ती लय दमले. राबीने सुचवलं. तो उठला, बाहेर गेला. आणि काय होतं हे कळायच्या आत राबी एकाएकी ओरडली. तो दचकून पुन्हा आत आला. भेदरलेली राबी तान्हुल्याकडे बोट दाखवित होती. नुकताच जन्मलेला तो जीव आचके देत होता. शरीर वेडवाकडं होत होतं. त्याला काय करावं सुचेच ना. नर्स शांता मघाशीच घरी गेली होती. 2-4 आचक्यानंतर मूल निपचित पडलं. थंडगार पडलं. त्याचे हातपाय लोंबू लागले. आणि तुळसाचा आकांत गहिरा झाला. राबीच्या डोळ्यांतून पाणी पाझरलं. एवढं व्हायचं होतं तर जलमलास तरी कशाबाई बाबा. ती कसं बसं बोलली आणि बाहेर आली. ही वार्ता वाडीत कळवायला धावली. भानू समोरच्या भिंतीकडे बघत तिथेच खाली बसला. काही क्षणांपूर्वीची घालमेल त्याच्या मनात पुन्हा थैमान घालू लागली आणि तो डोळे मिटून रडू लागला.
तुळसाचं रडणं त्याच्या काळजामध्ये घुसू लागलं. नंतरचे कैक दिवस कधीच न झाडल्यासारखं भानूचं घर ओशट जळमटांनी भरल्यासारखं दिसत होतं. सगळी रयाच गेली होती. शेतात रोप पेरल्यानंतर पाणी न मिळाल्याने अंकुर खुरटून जावे तसं सगळं वातावरण झालं होतं. या सगळ्यातून लवकर सावरली ती तुळसा. ती लवकर भानावर आली आणि म्हणूनच भानूच्या घराची गाडी पुन्हा मार्गावर आली. पण भानू मात्र मनातून उद्ध्वस्त झाला, खचला, हळवा झाला. त्याने तुळसाकडे बघायचंच सोडून दिलं. ती दिसली, जाणवली किंवा साधा पायरव आला तरी तो आतल्यात आक्रसत जायचा. आतल्यात त्याच्या जीवाला पीळ बसत जायचा. गांडुळाला हात लावल्यावर तो जसा तडफडतो तसा तो तडफडायचा. त्याला त्या रात्रीच्या किंकाळ्या आठवायच्या. वेदनेने पिळवटणारी, आक्रोश करणारी, काचत गेलेल्या हातातून रक्त पाझरणारी तुळसाच दिसायची. लालसर मूल दिसायचं. त्याने दिलेले आचके आठवायचे. त्याचं लोंबकळणारं शरीर दिसायचं आणि भानू मनातल्या मनात आक्रंदत जायचा. त्याला तुळसा जाणवत नसायची. बाळंतपणानंतर भरलेलं शरीर जाणवत नसायचं. तिच्या डोळ्यांत वाढणारी तहान त्याला दिसत नसायची. तिच्या दिसण्याने त्याला केवळ ती रात्रच आठवायची. दिव्याच्या उजेडात आपल्याकडे एकटक बघणारा भानू तिला दिसला. तुळसा तळव्यात तोंड लपून बोटांच्या फटीतून त्याच्याकडे बघत होती. कधी नव्हे ते आपल्याकडे एकटक बघणाऱ्या नवऱ्याकडे ती तशीच ओलेती धावली. खूप दिवसांनी. आणि भानू आक्रसत गेला. तिच्या जवळून कशीबशी सुटका करून घेऊन तो बाहेर गेला. त्याने दोन्ही हात कानांवर ठेवले. ताशा ताड ताड वाजू लागला होता. बाहेरच्या अंधाराची विस्तीर्ण पोकळी त्याच्याच दुःखाने व्यापली होती जणू. कानाशी किंकाळ्या ऐकू येत होत्या. ओले त्या अंगाची धग अजूनही भाजून काढत होती. त्याने दरवाजा सताड उघडला. बाहेरचा वारा भास्कन आत घुसला. तो तसाच बाहेर आला. खळ्याच्या कडेस पाय धुवायचा दगड चांदण्याच्या धुसर प्रकाशात ठळक दिसत होता. त्यावर जाऊन तो बसला. अंधार चांदण्यांना दूर सारून त्याला गिळून टाकू लागला. तुळसाचे उसासे तुळसालाच विंधू लागले. तान्हेल्या नजरेने ती ओटीवर आली. काळ्या लाकडी खांबावर शरीराचा भार टाकून ती बाहेरचा वेध घेऊ लागली. ओलं लुगडं अंगाला चिकटलं होतं ते आता हळूहळू वाळू लागलं होतं. तिची नखं लाकडी खांबात घुसू लागली. घरातला उजेड आणि बाहेरचा धुसर चंद्रप्रकाश नीरव निशब्द झाला होता. उजव्या हाताच्या बेचक्यात पकडलेल्या सिगारेटला शिवरामने झटका दिला. राख झटकून टाकली. समोर बसलेल्या सगळ्यांकडे एक डोळा बारीक करून तो बघू लागला. समोरचे सगळे सावरून बसले. त्याचा डोळा तिरपा झाल्यावर मध्यस्थाने पार्टीच्या एका इस्माला चिमटा काढला. मध्यस्थाच्या त्या कृतीकडे सुद्धा शिवरामचं लक्ष होतं. कसं करायचं म्हणता? पार्टीचा प्रमुख आवंडा घेऊन बोलला. आता कसं नि काय? तुम्हाला करायला हवं की नको त्यावर हे अवलंबून. शिवाय सगळा जोखमीचा मामला. उलटलं तर माझ्या गळ्याच्या शिरा पहिल्यांदा तुटतील इतकं जोखमीचं आहे. काय गोपा दादा? अरे हे निस्तारायला हवं की नको ते बोल. तुझा एकुलता एक लेक. ते मी जाणत नाही. शिवराम तारस्वरात म्हणाला. हे जर लवकर निस्तरलं नाही तर एकुलता एकच नव्हे सगळा वंश नरकात जाताना मला दिसू लागलाय. मी बोलू का? मध्यस्थाने हस्तक्षेप केला. बोला ना. तुमच्यामुळे आम्हाला शिवराम बापू दिसले. शिवराम बापूमुळे ह्या सगळ्या गोष्टींचा शोध लागला. तुम्ही बोला. माझं म्हणणं हाय की हे पडेल त्या किमतीला निस्तरायला हवं. तरी पण म्हणजे साधारण कितीला पडेल? हे बघा, हा काय बाजार नाय. दिलं दामनी घेतलं दुकान. हिते घासाघीस नाय. शिवराम बापू सांगेल ते द्या आणि मोकळे व्हा. शिवराम बापूंचा गळा अडकवून तुमचा मोकळा करून घ्या. काय? चौकट चाळा उठवायचा म्हणजे लय पॉवरफुल गेम हाय. उलट्या पिसाची कोंबडी मिळेल तुम्हाला. आता ती कुठून आणायची? असं करा. तुम्हीच काय त्या वस्तू आणा, खर्च देतो. मग 10,000 रुपये ठेवा आणि निर्धास्त राहावा. 10,000? लय वाटतात बघा. मी मघाशी सांगितलं घासाघीस नको. हा बाजार नाय. तरी पण तुमच्या लेकाच्या कल्याणाकडे बघून 2,000 कमी देवा. जावा. म्हणजे 8,000. हा,
ते एकरकमी आणा. येत्या अमावस्येला करून टाकू. बापू, अमावस्या 8 दिवसांवर आले हो. हा, पण हे करणार कुठं? एक नामी जागा घावले. कुठची? मध्यस्थाने भुवया उंचावल्या. भानू यर्माच्या घरासमोरचा पारा. नवीनच बांधलेला. चौकट चाळा उठवायला बरा हाय तो. शिवाय वाडी बाहेर घर हाय. लागेल ती कमी जास्त वस्तू तिथेच मिळेल. पार्टी काम होणार या समाधानात उठली. मग जातो तर आता. येऊ का 2 दिवसात? ह्यांना भेटत राहावा. कामं झटपट होतील तुमची. शिवरामने मध्यस्थाकडे बोट दाखवलं. पार्टी निघून गेली. मध्यस्थ असणारा नाना सुतार पार्टीला सोडायला रस्त्यापर्यंत गेला आणि लगेचच परतला. बापू, आता अशी कामं माझ्यावर नका टाकू. फार व्याप होतात हो. असं? मी म्हणत होतो तुझे पैसे वाढवायचे. पण तू हे काम नको म्हणत असशील तर बघेन दुसरा मी. असे कितीसे वाढवणार आहात? ते आता तुला कशाला हवेत रे? तरी पण, हे बघ, या 8,000तले 800 तुला द्यायचे ठरवले होते. पूर्वी अर्ध्या टक्क्याचा हिशोब असायचा. आता मग नका बघू दुसरा. व्याप काय असायचेच. जित्या माणसाला व्याप नसायचे तर दुसऱ्या कुणाला हो असायचे. आता कसं बोललास? पण बापू, भानुदाच्या घरासमोर ह्या करायचा? होय का? तुझे काही आडकाठी? माझे कशा पाय? पण अरे, भानुदाची समजूत घालीन मी. गावकीची घातली ना अगदीच तशी. म्हणजे? भानुदाच्या घरासमोर पारा बांधायची कल्पना माझी होती नाना. ती मी युक्तीने सगळ्यांच्या गळी उतरवली. ज्यांना शंका होती त्यांना त्याचा वापर करून समजवलं. शिवरामने कवटी हाडं लहान माकडाच्या तोंडाच्या हाडांची माळ दाखवली. कशासाठी? नाना, तू अगदीच भोट आहेस रे. भानू यर्माला त्या वाडीत सोबत कुणाचीच नाही. शिवाय जलमलेला पोरगा मेला. त्यामुळे दोघं दुःखीच असतात. शिवाय त्या पोराचा आत्मा असेलच जवळपास. अशा वेळी पारा, त्यात येणारी जाणारी माणसं, ह्याचा किती आधार वाटेल त्याला सांग? नाना सुताराने मान डोलावली. शिवरामाबद्दलचा त्याचा आदरभाव अधिकच वाढला. आणि बापू, हल्ली हल्ली भानूची बायको दर 4-8 दिवसांनी सारवण पण करते. काय सांगतोयस काय? बघ नाना, माझ्या कल्पनेचा किती उपयोग झाला ते. तो वास्तुपुरुष त्या बाईला सुखी ठेवतो. बिचारी कुणी न सांगता सवरता करते ना, हे धन्य. शिवरामाने पुन्हा हात जोडले. मी जातो. उलट्या पिसाची कोंबडी शोधायला हवे. नाना, जाताना फकरूस निरोप दे. रात्रीपर्यंत 2 बाटल्या पहिल्या धारेच्या पाठव म्हणावं. एका कामगिरीस हव्यात. नाना मुंडी हलवीत वाटेला लागला. शिवरामने डोक्यावरचा केसांचा बुचडा सोडवला आणि एक एक केस सुटा करू लागला. काळ्या कपड्यात शिवलेल्या रिकाम्या बाहुल्या घेऊन त्यान कापूस भरत बसलेली सुमन झटकन उठली. मागल्या दाराने वरच्या आग्रात गेली आणि झपाझप चालत रस्त्याला लागलेल्या नाना सुताराला तिने गाठलं. 2 क्षण तिने विश्रांती घेतली. धपापणाऱ्या उराला पदरात झाकत तिने विचारलं, येत्या अमावस्येपासून तुमची कारस्थानं नवीन पाऱ्यात सुरू व्हायची, होय ना? कारस्थानं नाय वहिनी, देवीची पूजा बांधायची. 8,000ची? नाना सुतार काही बोलला नाही. तिरप्या नजरेने रस्त्याखालचा परिसर, शिवरामचं घर न्याहाळून घेतलं. नाना कुणाला खड्ड्यात घातलेत? नाना सुताराची मान खाली गेली. शिवरामचा नव्हता एवढा धाक ह्या बयेचा होता. तिची भेदक नजर नानाला नेहमी कापत जायची. खोटं बोलायची तर सोयच नव्हती. कानफटीत मारली तर उभ्या उभ्या दिवसा तारे मोजायची वेळ यायची, अशी तिची ख्याती होती. शिवाय तिच्या अंगात देवीचं वारं होतं असं खुद्द शिवरामने सांगितलं होतं. न जाणू खोटं बोलायला आणि ही बया काहीतरी वाईट वंगाळ करायला एकच गाठ पडायची. नाना, बोलत का नाहीस? काय बोलू आता? इकडे आडनी तिकडे विहीर. तुम्हा सगळंच ठाव आहे आणि माझ्या तोंडून का वदवून घेताय? म्हणजे तुम्ही भानुदाला त्रास देणार असंच ना? नाय बा, शिवराम बापू म्हणाले. त्याने सगळं सांगून टाकलं. यर्माच्या तुळसाला आधार हा पारा बांधायचा हेतू, मूळ कल्पना शिवरामची. नानाने सगळं सांगून टाकलं. नाना, तुम्ही पाहिलं कधी तुळसाला? एकाएकी तिने विचारलं. नानाला तिचा रोग कळला नाही. मी म्हणते, तुळसाला तुम्ही कधी पाहिलं की नाही? नाय बा, पर बापून बघितलंय की.
कधी? हेच आपलं लग्नात, गावकीत. का व? नाही, उगीच. जा तुम्ही आता. आणि मी तुम्हाला काही विचारित होते हे सांगू नका कुणाला. नाही नाही. नानाने दोन्ही कानांच्या पाया बोटांच्या चिमटीत धरल्या. इकडे तिकडे बघत तो रस्ता कापू लागला. सुमन माघारी आली. मागच्या दाराने पुन्हा घरात आली. बाहेरच्या खोलीतल्या शिवरामच्या जटा अजून सोडवून झाल्या नव्हत्या. एकाग्र चित्ताने तो ते काम करीत होता. तिचा पायरव जाणवला तसं त्याने मान आतल्या बाजूला वळवून विचारलं, आज पोटास बिब्बे घालायचे काय गो? बिब्बे कशाला घालताय? मग? मी उलट्या पिसाच्या कोंबडीची वाट बघत होते. तुझ्या आईला तुझ्या. शिवराम ताडकन उठून आत आला. शिव्याशाप कशा पाय देताय? मी कोंबडी विचारली म्हणून? पण मला कोंबडीच हवे. आज माझी वासना कोंबडीवरच गेले. त्याचे डोळे पाणावले. राग निवळला. सुमन, खरंच काय? काय? वासना गेले? होय. काय काय खाईन वाटतंय? तिची मान खाली गेली. लाजू नको. तू सांग, मी आणून देईन तुका. मग तोच एकेका पदार्थांची नावे सांगत राहिला. तिची मान हलत राहिली, नकारार्थी. अगे मग हवं तरी काय तुका? त्याने काहीशा रागानेच विचारलं. द्याल काय? खूप वेळाने तिने विचारलं. हा, जमलं तर देईन की. तेवढी भगतकी सोडून द्या. मर्मावरती आघात झाल्यासारखा तो ओरडला. ही तुझी इच्छा की पोटातल्या किड्याची? दोघांचीही. त्याला काय बोलावं तेच सुचेना. तुला कळतंय काय बोललीस ते? हा, तुम्ही भगतकी सोडून द्या. तो पापाचा पैसा नको. सोनं नाणं कोंबडी बकरी मान मरातब काही नको. कसला हिडीसपणा नको. ओंगळपणा नको. अंगातली देवी नको नि पिंपळावरचा मुंजा नको. काही नको. रागाने त्याच्या मुठी आवळल्या गेल्या. माझ्यासारख्या भक्ताला तू पापी म्हणतेस? मी तुम्हाला पापी कसं म्हणेन? तुमचा धंदा पापी. त्या धंद्यातून येणारी दौलत पापी. सगळंच पापी. तू काय बोलतेस हे माहितीये तुला? आजूबाजूच्या 60-70 मैलांच्या टापूतल्या एका पॉवरफुल भक्ताशी तू बोलतेस. आज मी म्हणेन तशी भूतं नाचताहेत. कोप नाहीसा होतो. मुलं होतात. अडते नडते धीर घेतात. हे हे उगीच? हे पण पाप आहे? पापी तू आहेस. माझ्या देवीला खोटं ठरवणारी तू पापी. तुझं मन पापी. माझ्यासारख्या मांत्रिकाची थट्टा करतेस. तुझा गळाच दाबला असता, पण तू गर्वार आहेस. तुझ्यावर कुणीतरी काहीतरी केलंय. दुश्मन तुझ्या मनातून माझ्यावरती हल्ला करतोय. पण मी तसा बदणारा नाही. अस्सल आहे मी, अस्सल. अरे कोण आहेस तो पुढे? माझ्या बायकोच्या तोंडून वार नको करूस. त्याच्या गळ्याखालची शीर तट्ट फुगली. त्याने डोळे विस्फारले. डोकं हासडलं तसा मघाशी रागात बांधलेला केसांचा बुचडा सुटला. तो तावाने बाहेरच्या पडवीत आला. परडी काढली. माळ्यावरच्या शेणी काढून त्या पाजळवल्या. दारवंदावरची टोपली काढून खाली घेतली. देवीचा मुखवटा घेतला. रांगोळीचं रिंगण घातलं. तांदळाच्या दाण्यांवर देवीला ठेवलं. दुसरं रिंगण काढून त्यात पेरलेल्या शेणी ठेवल्या. देवीची यथासांग पूजा केली आणि मुठभर मोहऱ्या घेऊन फाचकन त्या आगीत टाकल्या. मोहऱ्या तडतडू लागल्या. धूर सुटला. कितीतरी वेळ तो काही बाही पुटपुटत होता. डोलत होता, घुमत होता. कभिन्न देहावरून घामाचे लोटच्या लोट वाहत होते. त्याने परडीतली काळी बाहुली घेतली. ती उलटी धरली. तिच्या मस्तकावरती पिंजर थापली. मोहरीच्या धुरावर धुपवली. घुमत घुमत तो उठला आणि मधल्या दरवाजास ती बाहुली अडकवली. परडीतलं पिवळं धम्मक लिंबू उचललं. तो त्याला टाचण्यात टोचू लागला. ते काम पूर्ण झालं तशी त्याने हाक मारली. सुमन, बाहेर ये. त्याच्या त्या अनोख्या अवताराकडे, भयावह वाटणाऱ्या कृतीकडे ती भारावल्यासारखी बघत राहिली. कान फुटले? ती यंत्रवत बाहेर आली. हे लिंबू घे. तळीकडे जाणाऱ्या वाटेवर टाक. जा. मी नाय. मंतरलेलं लिंबू घ्यायला ती कचरली. घे म्हणतोय ना? तो ओरडला. ती त्याच्या राक्षसी रूपाकडे बघतच राहिली. त्याने दिलेलं लिंबू अलगद हाती घेतलं आणि पळत बाहेर जाऊन फेकून आली. तिचा देह घामाने उफळला होता. खूप वेळाने तो शांत झाला. तुम्ही काय केलंत हे? तिने मोठ्या धाडसाने प्रश्न विचारला. तुझ्या मनातलं पाप जावं आणि तुझ्या पोटातला गर्भ चांगला राहावा म्हणून जिकडचं काम तिकडे मार्गी लावलं.
देवीला साकडं घातलं. जेवणार केव्हा? तिने मुद्दाम विषय बदलला. तो पुरता थकला होता. त्याने हातानेच खुणावलं. वाढ. ती त्याचं पान वाढू लागली. वाढता वाढता तिच्या मनात प्रश्न उमटला. खरंच आपल्या मनातलं पाप गेलं? की आचरटपणाची किळस आली होती? दुसऱ्याला लुबाडणाऱ्या नवऱ्याबद्दलची चीड होती की आंधळ्यासारखी त्याच्यावरती श्रद्धा ठेवणाऱ्यांबद्दल तिटकार आला होता? मग तो हे कशाकरिता करतो? सगळ्या भाबड्या लोकांना तो असंच फसवत असणार. तरीही लोक याच्या नादी का म्हणून लागतात? कशासाठी त्याचे हे उपद्व्याप? देवीबद्दल मन शुद्ध हवं म्हणून मी हे करतो, त्याने आत येता येता सांगितलं. जणू काय तिच्या प्रश्नांना त्याने एकाच वाक्यात उडवलं. आता भीती नाय. आता पोटातल्या बाळाला पण भीती नाय. चोख मेख मारून ठेवले. आणि सुमन, तो क्षणभर थांबला आणि हळूच पुटपुटला. तूच जर देवीबद्दल मंत्रांबद्दल डाऊट घेतलास तर 60-70 मैलांतला कुत्रा तरी ढेंग वर करील काय ग माझ्यावर? तो बोलत होता. ती ऐकत होती. रात्र फार झाली तशी ती उठली. मोठ्या अनिच्छेने ती जेवायला बसली. घास घशाखाली जातच नव्हता. पण पोटातल्या गर्भासाठी ती मुद्दाम जेवू लागली. पाण्याच्या घोटाबरोबर घास गिळू लागली.